जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पाणीपुरी फ्लेवरचा कुरकुरीत पुदिना चिवडा करणार आहे। उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देण्यासाठी असा कुरकुरीत चिवडा या पद्धतीने करून बघा। मस्त चटपटीत पुदिना चिवडा करण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पावडर, भाजलेले जिऱ्याची पावडर आहे, चवीनुसार मीठ, पाव चमचा मीठ घेत आहे, थोडं काळं मीठ, थोडंसं लिंबूसत्व कमीच घ्यायचं। हे असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, असं बारीक करून घ्यायचं। हा चटपटीत चिवडा मसाला तयार आहे। लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल हलकंसं गरम झालं, यामध्ये 1 वाटी साल काढलेले फुटाणे तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे। फुटाणे घ्यायचे नसेल तर दालवा घेतला तरी चालेल। माझ्याकडे या चिवड्यामध्ये फुटाणे आवडतात म्हणून मी फुटाणे घेतले। तेलामध्ये परतून घेतलेले फुटाणे चवीला खूपच छान लागतात। लो फ्लेमवर 1 मिनिट परतून घ्यायचे। तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळायला जास्त वेळ लागत नाही। असा हलकासा रंग बदललेला आहे, अशी हलकीशी साल निघत आहे, छान कुरकुरीत झाले आहेत। तेल निथळून काढून घ्यायचे। यामध्येच 1.5 वाटी पुदिना कुरकुरीत तळून घ्यायचा। पुदिना स्वच्छ धुवून घेतला, फॅनखाली कोरडा करून घेतला आहे। उन्हाळ्यामध्ये पुदिना थंड असल्यामुळे पुदिन्याचा वापर जास्त केला जातो। पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा असल्यामुळे पुदिना थोडा जास्तच घ्यायचा। यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत तळायचा आहे, असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा। मस्त कुरकुरीत झाला आहे। तेल निथळून घ्यायचं। 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली। कोथिंबीर पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। कोवळे देठासह कोथिंबीर घेत आहे, तेलामध्ये अशी परतून घ्यायची, कुरकुरीत होईपर्यंत परतायची। कढईमध्ये अर्धा चमचा तेल, 8-9 हिरवी मिरची धुवून कोरडी करून घेतली। हिरवी मिरची तळताना चिवडा किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची। या चिवड्यामध्ये मिरची पावडर वापरणार नाही, फक्त हिरवी मिरचीच घेत आहे, आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची। यामध्ये पाव वाटी कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा, लवकर तळल्या जाते। हिरवी मिरची, कढीपत्ता मस्त कुरकुरीत झाला आहे। कढईमध्ये तेल आहेच, यामध्ये थोडी हळद तेलामध्ये मिक्स करायची। यामध्ये 300 ग्राम मुरमुरे गाळून घ्यायचे, निवडून घ्यायचे। मुरमुरे भाजलेले असतातच। 1-2 मिनिट भाजून घ्यायचे, लो फ्लेमवर भाजायचे। सुरुवातीलाच थोडी हळद टाकल्यामुळे छान रंग आलेला आहे, छान असे कुरकुरीत झाले आहेत। गॅसची फ्लेम बंद करायची, यामध्येच राहू देते। मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता हे सर्व थंड झालेलं आहे, हे बारीक करून घ्यायचं। याची अशी पेस्ट करायची। मस्त हिरवागार पुदिना मसाला तयार आहे। ही पेस्ट मुरमुऱ्यामध्ये मिक्स करायची आहे। यामध्ये सुरुवातीला तयार केलेला चिवडा मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं, हाताने मिक्स करून घ्यायचं। पुदिना, कोथिंबीर पेस्ट आणि चिवडा मसाला मुरमुऱ्याला लावून घ्यायचा। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। हाताने असा सर्व मसाला मुरमुऱ्याला लावून घ्यायचा। सर्वात शेवटी यामध्ये फुटाणे, तळलेले शेंगदाणे सर्व मिक्स करायचं। हे तळलेले फुटाणे, शेंगदाणे असे शेवटी टाकायचे। सर्व मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं। रंग बघा किती छान आला आहे।
चवीला तर अप्रतिम, मस्त चटपटीत, पोटाला थंडावा देणारा, खमंग कुरकुरीत पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार आहे. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.